नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये अनेक योजना सुरू करतात। त्यापैकी एक योजना अशी आहे की त्या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी 1 लाख रुपयापासून तर 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं। हे कर्ज घेत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तारण ठेवायचं नाही। सरसकट सहज पद्धतीने तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत ही रक्कम तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या कुटुंबासाठी वापरता येणार आहे। या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात, तुम्ही पात्र असणार आहात किंवा नाही, नेमकी पात्रता कोणती, त्याचबरोबर हे अर्ज कोणत्या कार्यालयामध्ये जमा करायचे, ऑफलाईन अर्ज सादर करायचा की ऑनलाईन अर्ज सादर करायचा, A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, केंद्र सरकारने 2023 साली देशामध्ये लखपती दीदी योजना सुरू केली। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने सर्वात मोठी योजना म्हणून समजली जाते, त्याच धर्तीवरती ही योजना सुद्धा देशामध्ये खूप जोरदार चर्चा सुरू आहे। आता ही योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जोर धरत आहेत। आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज, कोणत्याही प्रकारची तारण न ठेवता हे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत। आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता नेमकी कोणती पाहिजे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं खूप गरजेचं आहे। तुमचं रेशन कार्ड मध्ये नाव असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही कोणत्याही एखाद्या बचत गटाचे सदस्य असले पाहिजे। तर समजा तुम्ही बचत गटाचे सदस्य नसाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरदार नसावी। त्याचबरोबर तुमचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 3 लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही। या सर्व अटी जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, अन्यथा लाभ घेऊ शकत नाही। आता तुमच्या समोर असा प्रश्न पडला असेल की आमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असावे जेणेकरून या योजनेचा आम्हाला लाभ मिळणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा तुमचं आधार कार्ड पाहिजे, तुमचं बँकेचं पासबुक पाहिजे, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही एखाद्या बचत गटाचं सदस्य असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे। आता इथे एक पॉइंट क्लिअर करतोय, समजा या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल परंतु तुम्ही जर एखाद्या बचत गटाचे सदस्य जर नसाल तर तुम्ही आता सुद्धा बचत गटाचे सदस्य होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता, किंवा 7 किंवा 10 किंवा 12 लोकांचं किंवा महिलांचा ग्रुप तयार करून तुम्ही एखादा बचत गट स्थापन करू शकता। स्थापन करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला अर्ज कुठे करायचा, तर अर्ज करण्यासाठी येथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा नाही, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका लेवलला किंवा तुमच्या जिल्हा लेवलला बचत गटाचे प्रादेशिक ऑफिस असतात। जे बचत गटाचे ऑफिस असतात त्या बचत गटाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन तुमच्या व्यवसायाचा आराखडा सादर करायचा असतो आणि तो आराखडा बचत गटाच्या ऑफिसच्या माध्यमातून सरकारकडे जातो। सरकारकडे गेल्यानंतर तिथे एक मासिक मीटिंग होते। त्या मासिक मीटिंग मध्ये तुमचं प्रपोजल किंवा तुमची फाईल अप्रूव्हल होते। त्यानंतर हे प्रकरण डायरेक्ट बँकेकडे येतं आणि बँकेमधून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो। अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या सिस्टमने, या प्रोसेसने तुम्हाला जावं लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बचत गटाचं सदस्य, उत्पन्नाचा दाखला, घरातील कोणतीही व्यक्ती गव्हर्नमेंट नसावी, या सर्व अटी जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेसाठी सहज पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।